माहिती घेतल्याप्रमाणे वैद्यकीय अधीक्षकाकडून शीला संदीप बालेराव या महिला तिसऱ्या खेपेच्या गरोदर होत्या. डिलिव्हरीसाठी सकाळी 5:30-6च्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या. त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाची तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली 6:30च्या दरम्यान. बाळाचे ठोके ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्यावर दुसऱ्या बाटलीतलं फिनाईल सारखं किंवा आयोडीन सारखं केमिकल लावण्यात आलं. त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं. त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम केलेली आहे की घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय अधीक्षकाला मी सांगितलेलं आहे. बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत. इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीनं घडलेलं आहे हे नाही. त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये. आम्ही तिथं लेबर रूम मध्ये किंवा दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉब्ली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय अधीक्षकाचं म्हणणं आहे. त्याची पूर्ण चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे. बाळही चांगला आहे, आई चांगली आहे, असं रिस्क कोणतीही नाही त्याच्यामध्ये. आता ती प्रत्येक प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात. साधा आयोडीन लावलं तरी ही रिॲक्शन यायच्या गोष्टी मी बघितलेल्या आहे.